काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेले असताना सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रस्सीखेच सुरू झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसला केवळ 3च जागा वाट्याला आल्या असताना सांगलीची जागा गेली तर पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येईल अशी भीती सांगली काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे व्यक्त केली आहे। सांगली जिल्हा काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या या पत्रावर आमदार विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 7 जागा आल्या आहेत। काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 3 पैकी पुणे व सोलापूरची जागा निश्चित आहे। हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे। आता सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दावेदारी सुरू झाली आहे। ही जागा काँग्रेसकडून गेल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। सांगलीऐवजी महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या जागेची तडजोड करून जागा वाटपाचा तिढा सोडवावा अशी मागणी या पत्रात केली आहे। सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर दादा व कदम घराण्यातील नेत्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले होते। आता ही जागा कोणाला जाणार याकडे लक्ष लागलेले आहे।